सत्व, रज आणि तम या तीन गुणांची बाधा ज्यांना झालेली नाही ते अत्री. अणुवर देखील असूया जिच्या हृदयामध्ये नाही ती अनुसूया. या दोघांचा मुलगा म्हणजे भगवान श्री विष्णूंचे अवतार भगवान दत्तात्रेय. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रींची पत्नी अनुसूया ही महर्षी कर्दम देवहूती यांची कन्या. सांख्यशास्त्र निर्माता भगवान कपिलदेव यांची बहीण होती. अत्री अनुसूया यांचे जम्मू काश्मीरचा परिसर, गंगोत्रीजवळचा हिमालय, विंध्य आणि सातपुड्याच्या पूर्वेकडे चित्रकूट, गिरनार, पानेर पठार, नर्मदा तीर, म्हैसागर संगम, सुचिंद्र क्षेत्र म्हणजे कन्याकुमारी जवळचे माहूरगड अशा अनेक ठिकाणी आश्रम होते असा इतिहास आहे. दत्तप्रभूंचा जन्म आणि बालपण माहूरगडावर गेलं. नंतर ते गिरनार पर्वतावर तपसाधना करण्यास गेले. दत्तप्रभूंच्या दिनचर्येबद्दल दत्तभक्तांची अत्यंत सुंदर अशी कल्पना आहे. काशीला गंगा स्नान, पंढरपुरी गोपीचंदन, कराडात संध्या, तुंगा इथे पान, कृष्णातीरी अनुष्ठान, गाणगापुरी ध्यान, कोल्हापुरी भिक्षास्थान, पांचाळी भोजन, तुळजापुरी हस्तप्रक्षालन, कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी विलेपन, योगनिद्रा, माहुरी आणि मेरू शिखरी समाधीस्थान. एकदा आमच्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री कोण आहे असा प्रश्न नारदाला महालक्ष्मी, महासरस्वती आणि पार्वती या देवींनी विचारल्यावर अत्रींची पत्नी अनुसूया ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता स्त्री आहे असं नारदांनी सांगितले. या तीनही देवींनी आपापल्या पतींना अनुसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळेस अत्री अनुष्ठानासाठी नदीच्या किनारी गेल्यामुळं आश्रमात अनुसूयेने या भिक्षुरूपात आलेल्या तीनही देवांचं स्वागत केलं. त्यांना भिक्षा वाढू लागल्या. तेव्हा आम्हाला इच्छा भोजन हवं आहे, विवस्त्र होऊन जेवण घालावं अशी त्या देवांनी अनुसूयेजवळ इच्छा व्यक्त केली. तेव्हा अनुसूयेनं आपल्या पतीचं स्मरण करून तीनही देवांवर तीर्थसिंचन करून त्यांना बालरूप दिलं आणि दुग्धपान करविलं. अत्री आश्रमात आल्यावर त्यांनी हा प्रकार पाहिला आणि अंतर्ज्ञानानं सर्व जाणून घेतलं. आपले पती अजून का आले नाहीत या चिंतेत असलेल्या तीनही देवींना नारदांनी अत्री अनुसूयेच्या आश्रमात घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. तीनही देवी अनुसूयेच्या आश्रमात आल्या आणि आमचे पती आम्हास द्या असं म्हणू लागल्या. तेव्हा आपण आपले पती ओळखून घेऊन जा असे अनुसूया म्हणाल्यावर या तीनही देवींचा मत्सर भाव नाहीसा झाला. त्या अनुसूयेला शरण आल्या. अनुसूयेने देवांना मूळ रूपात प्रकट केलं. प्रसन्न झालेल्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी काहीतरी वर मागा अशी विनंती केल्यावर आमच्या उदरी आपण जन्म घ्या अशी प्रार्थना या दाम्पत्यानं केली. तेव्हा भगवान विष्णू हे दत्तात्रेय, भगवान शिव हे दुर्वास आणि भगवान ब्रह्मा हे चंद्र या नावाने अत्री अनुसूयेचे उदरी जन्मले. त्यांना अर्यमा हा मुलगा तर अमला म्हणजे शुभात्रेयी ही मुलगी होती. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध 15ला सूर्यास्ताला झाला म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जन्मोत्सव संपन्न करण्याची परंपरा आहे. दत्त जन्माबद्दल आणखी एक कथा आहे. वृक्षकुळ पर्वतावर परमेश्वरानं आपले उदरी जन्म घ्यावा या इच्छेनं अत्रीने तपश्चर्या केली. तेव्हा या तीनही देवांनी अत्री अनुसूयेच्या उदरी जन्म घेतला. कथाभाग जरी असा असला तरी तात्विक भाग मात्र वेगळा आहे. महासती अनुसूयेचं पातिव्रत्य आणि भक्तीनं प्रसन्न झालेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनुसूयेला दर्शन देण्यास आश्रमात आले. तिच्या सर्वश्रेष्ठ भक्ती, तिचा राहिलेला अल्पसा देहभाव देखील देवांनी मागून घेतला. तिला विदेही करून तिच्या उदरी जन्म घेतला. ज्यानं दिलं तो दत्त. संकटामध्ये हाक मारता क्षणी दत्त म्हणून उभा राहतो. त्या दत्त प्रभूनं आपल्या भक्तांसाठी अनेक अवतार घेतलेले आहेत. पहिला अवतार हिमालयामध्ये तपाचरण करणाऱ्या अत्रींना दर्शन देण्यासाठी एकमुखी व चतुर्भुज रूपात दत्तप्रभू कार्तिक शुद्ध 15ला योगीराज या नावानं अवतरले. वृक्ष पर्वतावर तप करणाऱ्या अत्रीला आशीर्वाद देण्यासाठी कार्तिक वद्य 1ला अत्री वरद म्हणून अवतरले. दुसऱ्या दिवशी अत्रींसमोर बालरूपात प्रकट झालेला श्री दत्त
कठोर तपाचरणामुळे अत्रींच्या शरीरात दाह निर्माण झाला. तो अग्नी शमन करण्यासाठी मार्गशीर्ष शुद्ध 15ला कालाग्नी शमन कालाग्नी शमनाच्या दर्शनास अनेक देव आले. तेव्हा योगीजन वल्लभ दुष्काळानं पीडित झालेल्या लोकांना अन्न देण्यासाठी पौष शुद्ध 15ला लीला विश्वंभर, हिमालयातील योग्यांचा अहंकार नाहीसा करण्यासाठी माघ शुद्ध 15ला सिद्धराज, सिद्ध पुरुषांना अद्वैत ज्ञान देण्यासाठी फाल्गुन शुद्ध 10ला ज्ञानसागर, साधकांना बोध देण्यासाठी चैत्र शुद्ध 15ला विश्वंभरावधूत, भक्तांच्या अंतःकरणात प्रेमभाव दृढ होण्यासाठी वैशाख शुद्ध 14ला माया मुक्तावधूत, मदालशेचा पुत्र अलवी याला योगाचा उपदेश करण्यासाठी आषाढ शुद्ध 15ला आदिगुरु, श्रावण शुद्ध 14ला शिवरूप, देव देवेश्वर हा अवतार भाद्रपद शुद्ध 14ला, दिगंबर हा अवतार आश्विन शुद्ध 15ला, कार्तिक शुद्ध 15ला कमललोचन आणि ज्येष्ठ शुद्ध 13ला योग मायानाथ हे अवतार श्री दत्त प्रभूंनी धारण केले. श्रीपाद श्री वल्लभ यांच्याविषयी थोडी माहिती आपण जाणून घेऊयात. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूरला राहणाऱ्या आपळराज आणि सुमना या दाम्पत्याच्या उदरी भाद्रपद शुद्ध 4ला श्रीपाद या नावानं अवतार घेतला. श्रीपादांचा एक बंधू पंगू आणि दुसरा अंध होता. त्यांनी आत्मसामर्थ्यानं बरे करून मातृपितृ आज्ञेनं ते तीर्थयात्रेला गेले. यात्रेत ते कुरोपूरला आले. महाबळेश्वरला उगम पावलेल्या आणि विजयवाड्याजवळ बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या कृष्णामाईचे हे नाभिस्थान असून या ठिकाणी तिचे 2 प्रवाह झाले आहेत. या 2 प्रवाहाच्या मध्यावर कुरवपूर हे बेट आहे. या बेटाचा आकार कासवासारखा असल्यानं याला कुरुमगड्डा असं तेलुगू भाषेमध्ये आणि कुरुगड्डी असं कानडी भाषेमध्ये ओळखतात. मुंबई चेन्नई रेल्वे मार्गावर रायचूर या स्टेशनपासून 27 किलोमीटर आतकूर या गावी जाऊन नावेमध्ये बसून कृष्णा ओलांडून या बेटावर जाता येतं. तिथे श्रीपाद श्री वल्लभांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला. कुरोपूरला अश्विन वद्य 12 इसवी सन 1350ला कृष्णामाईमध्ये प्रवेश करून ते निजधामाला गेले. आता आपण श्री नरसिंह सरस्वती यांच्याविषयी जाणून घेऊयात. श्रीपाद श्री वल्लभ कुरोपुरी असताना अंबिका नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मतिमंद मुलासह कृष्णेच्या स्नानाला आली होती. श्री गुरुदर्शन घेऊन तिनं आपले दुःख सांगितल्यावर श्रीपादांनी आपल्या सामर्थ्यानं तिच्या मतिमंद मुलाला वेदविद्या पारंगत केलं आणि पुढील जन्मात मी तुझ्या उदरी जन्म घेईन असं आश्वासन दिलं. ती विधवा स्त्री विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे मार्गावर असलेल्या लाड कारंजाला अंबिका या नावानं एका ब्राह्मण कुळात जन्मली. तिचा माधव या ब्राह्मणाशी विवाह झाला. या दाम्पत्याच्या उदरी इसवी सन 1378 साली श्रीपाद श्री वल्लभांनी नरहरी या नावानं पुनर्जन्म घेऊन श्री नृसिंह सरस्वती या नावानं प्रसिद्ध होऊन त्यांनी लोकोद्धार केला. या मुलानं जन्मताच ओंकाराचा ध्वनी केला, परंतु नंतर 7 वर्ष एकही शब्द उच्चारला नाही. वयाच्या 7व्या वर्षी मौजी बंधनात श्री नरसिंह सरस्वती प्रथम बोलू लागले. आपल्या मातेला 2 पुत्र होईपर्यंत ते राहिले. नंतर त्यांनी तीर्थयात्रा करत काशीला येऊन कृष्ण सरस्वतींचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत तीर्थयात्रा करत मातापित्यास भेटण्यासाठी लाड कारंजाला आले आणि रत्नाई नावाच्या आपल्या बहिणीस त्यांनी धर्मोपदेश केला. नरसिंह सरस्वती गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर आणि श्री शैल्य या ठिकाणी वास्तव्यास राहिले. श्री नरसिंह सरस्वतींनी औदुंबर या क्षेत्री चातुर्मास केला होता. औदुंबर हे स्थान सांगली मिरजेच्या अलीकडे भिलवडी स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. येथे कृष्णेच्या किनारी श्री दत्तप्रभूंचे मंदिर असून कृष्णेला उंच घाट आहे. कृष्णेच्या दुसऱ्या तीरावर भिलवडी गावाला भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. श्री नरसिंह सरस्वती नरसोबाची वाडी या स्थानी
12 वर्ष राहिले होते. मिरज कोल्हापूर लोह मार्गावर जयसिंगपूर स्टेशनवर उतरून 10-12 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी हे तीर्थक्षेत्र असून ते वाडी या नावानं प्रसिद्ध आहे. इथे त्यांनी स्थापन केलेल्या प्रासादिक श्री दत्त पादुका आहेत. श्री नरसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीहून गाणगापूरला गेले. भीमा आणि अमरजा संगमावरचे श्री क्षेत्र गाणगापूर हे क्षेत्र पुणे रायचूर लोहमार्गावर गाणगापूर म्हणजे गंधर्वपूर स्टेशनपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. गाणगापूरला दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका असून नैऋत्य दिशेला 2 ते 3 किलोमीटर अंतरावर भीमा अमरजा संगम आहे. हे नरसिंह सरस्वतींचे तपस्थान असून इथून जवळच भस्माचा डोंगर आहे. गाणगापुराहून श्री नरसिंह सरस्वतींनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्री पाताळ गंगेत चिरसमाधी घेतली. तसेच हुमणाबादचे श्री माणिकप्रभू, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे श्री साईबाबा हे दत्तावतारीत संत आहेत.